आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बुद्ध पौर्णिमेलाच वैशाख पौर्णिमा असेही म्हणतात आणि आजच्या दिवशीच आपल्या तथागतांचा जन्म झाला. त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा आजच्या दिवशीच झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाणसुद्धा याच दिवशी झालं. म्हणजे हा किती अद्भुत चमत्कार आहे की तिन्ही गोष्टी त्यांच्याशी जे रिलेटेड आहेत, महत्त्वाचे प्रसंग आहेत, तर ते एकाच दिवशी म्हणता येईल किंवा एकाच तिथी आपण म्हणतो ना, तर त्याप्रमाणे त्याच रिलेटेड एकाच तिथीवरती झालं सगळं. खूप अद्भुत चमत्कार आणि दैवी चमत्कार आपण म्हणू शकतो या गोष्टीला. तथागत भगवान गौतम बुद्ध हे शांततेचं प्रतीक आहे, करुणा, दया, प्रेम याचं प्रतीक आहे. आपल्या तथागतांनी आपलं आचरण कसं ठेवावं, म्हणजे मनुष्याने त्याच्या लाईफ टाईम कसं जगलं पाहिजे. जर त्या मनुष्याला सुखी जीवन जगायचं असेल, पीसफुल लाईफ जगायची असेल, तर त्यांनी कसं जगलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी अष्टांग मार्ग सांगितले आहेत आणि पंचशील सांगितले आहेत. तर आपण पहिल्यांदा पंचशील काय आहे तर ते बघूया. तर पानातिपाता वैरमणी सिक्खापदं समादियामि, आदिन्यदाना वैरमणी सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वैरमणी सिक्खापदं समादियामि, मुसावादा वैरमणी सिक्खापदं समादियामि, सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणी सिक्खापदं समादियामि. तर पहिल्यांदा आहे पानातिपाता वैरमणी सिक्खापदं समादियामि, म्हणजे मी कोणत्याही प्राणीमात्रांवरती अत्याचार करणार नाही. दुसरं आहे आदिन्यदाना वैरमणी, म्हणजे मी चोरी करणार नाही. तिसरं आहे कामेषु मिच्छाचारा वैरमणी, म्हणजे मी कामवासना याच्या नादी लागणार नाही किंवा कामवासनाच्या प्रभावात येणार नाही. चौथं आहे मुसावादा वैरमणी, म्हणजे मी खोटे बोलणार नाही. आणि पाचवा आहे सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणी सिक्खापदं समादियामि, म्हणजे मी ड्रिंक किंवा अल्कोहोल आहे किंवा जे काही व्यसनं आहे तर त्याच्या आहारी जाणार नाही. तर हे पंचशील मार्ग आहे. तर ह्या पंचशील मार्गाने मनुष्य आपलं जीवन खरंच चांगलं व्यतीत करू शकतो. तर ह्या पंचशील मार्गाचं आजच्या लाईफमध्ये अनुसरण करणं फार फार महत्त्वाचं आहे. आणि आय होप की बुद्धांचा मार्ग, त्यांचे पंचशील मार्ग, अष्टांग मार्ग हे सगळेजण फॉलो करतील. आणि बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध हे फक्त दिखाव्यासाठी नाही, तर मनापासून त्या गोष्टी झाल्या पाहिजेत, मनापासून त्या गोष्टी फॉलो झाल्या पाहिजेत, तरच त्या गोष्टीला अर्थ आहे. उगीच नाही का, नाहीतर काही अर्थ नाही. त्या गोष्टी मनापासून केल्या पाहिजेत आणि नाही का, तरच आपल्याला ते मनाचं समाधान मिळतं ना. राईट. आता नेक्स्ट आहे अष्टांग मार्ग. अष्टांग मार्गामध्ये येतं सम्यक दृष्टी, सम्यक ज्ञान, सम्यक व्यायाम, सम्यक जीविका. अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक कर्म, सम्यक वाणी, सम्यक जीविका, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी. तर हे आहे अष्टांगिक मार्ग. तर पहिला आहे सम्यक दृष्टी. एक म्हण आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी, बरोबर. त्याच्यासाठी आपली दृष्टी नेहमी चांगली ठेवावी. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा जर विचार केला तर ती गोष्ट खरंच योग्य आहे का, म्हणजे आपण जे पाहतो तेच खरं आहे का, तर ह्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला जर त्या गोष्टीचं ज्ञान असेल तर आपण ते लगेच इव्हॅल्युएट करू शकतो की हे खरंच बरोबर आहे की नाही, बरोबर. दुसरं आहे सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे थोडक्यात आपले आचरण.
म्हणजे आपण दिवसभरामध्ये काय ठरवतो, कसं करायचं, काय करायचं, तर ते आहे संकल्प. म्हणजे थोडक्यात काय करायचं आणि ते पण योग्य असलं पाहिजे. उगाच आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये, तर ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची. तिसरं आहे सम्यक वाणी. सम्यक वाणी म्हणजे आपण व्यवस्थितच बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यात थोडक्यात नम्रता पाहिजे आणि आपलं बोलणं, आपलं टॉकिंग जे आहे ते एकदम विनम्र असायला पाहिजे आणि आपल्या बोलण्याने इतरांना त्रास होऊ नये, फक्त ह्याचं लक्ष द्यायचे. आणि अपशब्द तर अजिबातच बोलू नये. सो दॅट इज द सम्यक वाणी. चौथं आहे सम्यक कर्म. म्हणजे आपण जे तेच संकल्पामध्येच येतं, आपण जे कृत्य करतो, जे कर्म करतो, तर ते व्यवस्थित असले पाहिजे. दुसऱ्यांना त्रास होईल असं कधीच वागू नये. ठीक आहे. पाचवं आहे सम्यक व्यायाम. म्हणजे ते कर्मामध्येच येतं. म्हणजे आपण जे हालचाली करणार आहोत तर ते ऑब्व्हियसली व्यवस्थित असल्या पाहिजेत. आणि 6 इज सम्यक जीविका. म्हणजे आपण आपलं जीवन चांगलं जगलं पाहिजे, म्हणजे योग्य पद्धतीने जगलं पाहिजे. म्हणजे त्या जीवनाला काहीतरी व्हॅल्यू असायला पाहिजे. उगीचच जगायचं म्हणून जगायचं नाही, तर आपल्याकडून काहीतरी चांगले कर्म केले गेले पाहिजे. दॅट इज द सम्यक जीविका. सम्यक स्मृती म्हणजे जे योग्य आहे ते लक्षात ठेवणं किंवा त्याचं स्मरण करणं. म्हणजे कसं की ती गोष्ट रिपीट जर होत असेल तर आपल्याला ती गोष्ट लगेचच इव्हॅल्युएट करता येते. म्हणून सम्यक स्मृती म्हणजे ती गोष्ट योग्य पद्धतीने लक्षात राहिली पाहिजे. दॅट इज द सम्यक स्मृती. आणि लास्ट आहे सम्यक समाधी. म्हणजे तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्ही ध्यान मार्गाला व्यवस्थित लागू शकता किंवा तुम्ही त्या समाधी मार्गावरती आहे, म्हणजे तुम्ही चांगलं जीवन नक्कीच 100% जगाल. तर दॅट इज द सम्यक समाधी. थोडक्यात काय आहे की कोणालाही त्रास न देता चांगले जीवन जगा. तर हेच तथागत पण सांगतात आणि बाकीचे जे थोर महान जे आहेत व्यक्ती, तर ते पण हेच सांगून गेले की तुम्ही निसर्गावरती प्रेम करा, ह्या प्राण्यांवरती प्रेम करा. मनुष्य तुम्ही आपापसात नाही का, आपल्याला काळजी असते, आपल्याला विचारणं असतात नाही का, आपण फिलिंग्स व्यक्त करू शकतो. पण जे फिलिंग्स व्यक्त करू शकत नाही का बोलून, पण त्यांच्या फिलिंग्स तुम्ही जाणून घ्या, त्यांना प्रेम करा, त्यांच्यावरती दया दाखवा. तर हेच खूप महत्त्वाचं आहे, कारण जीवन फक्त एकदाच आहे. आणि माझं तर म्हणजे एकच हे वाक्य म्हणजे मला आवडतं की जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे, जीवन फक्त एकच आहे, पुनर्जीवन किंवा पुनर्जन्मावरती माझा विश्वास नाही. तर जीवन फक्त एकदाच आहे. जोपर्यंत तुमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत फक्त आणि फक्त चांगले कर्मच करा, वाईट कर्म करू नका, बस. तर बुद्धपौर्णिमेच्या परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमो बुद्धाय. बाय.